होमिओपॅथिक डॉक्टरांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। विधानसभा आणि विधान परिषदेत याबाबतचे विधेयक मंजूर झालेलं आहे। होमिओपॅथिक डॉक्टर्स आणि होमिओपॅथी मेडिकल कॉलेज असोसिएशनची गेल्या 30 वर्षांची मागणी मंजूर झाली आहे। डॉक्टर अरुण भस्मे यांच्या नेतृत्वाखाली होमिओपॅथी डॉक्टरांचं आंदोलन झालं होतं। या आंदोलनाची दखल अखेर सरकारला घ्यावी लागली। होमिओपॅथी डॉक्टरांच्या लढ्याचं हे मोठं यश म्हणावं लागेल। देशातला सर्वात मोठा जिल्हा असणाऱ्या ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली आहे। त्यानुसार ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून आता पालघर या नव्या जिल्ह्याची निर्मिती होणार आहे। येत्या 1 ऑगस्ट रोजी पालघर जिल्हा अस्तित्वात येणार आहे। महाराष्ट्रातील पालघर हा 36वा जिल्हा असणार आहे। पालघर जिल्ह्याची निर्मिती होणार असल्याचं स्पष्ट झाल्यावर पालघरवासियांनी जल्लोष व्यक्त केला। हुतात्मा चौकात सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या निर्णयाचं स्वागत केलंय। गेल्या 30 वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाल्यानं पालघरवासियांनी आनंद व्यक्त केलाय। आदिवासींचा स्वतंत्र जिल्हा म्हणून आता पालघर जिल्ह्याची ओळख निर्माण होणार आहे। त्यामुळे आता तरी खऱ्या अर्थानं इथल्या ग्रामीण भागाचा आणि आदिवासी जनतेचा विकास होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन राज्य सरकारनं घोषणांचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे। शेतकऱ्यांनी 50% वीज बिल भरल्यास त्यांचं उर्वरित 50% वीज बिल माफ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली। राज्यातील 44 टोल नाके येत्या 1 जुलैपासून बंद होणार आहेत। गेल्या सोमवारी राज्य सरकारनं 44 टोल नाके बंद करण्याची घोषणा विधिमंडळात केली होती। मात्र या घोषणेची अंमलबजावणी कधीपासून करणार याबाबत संभ्रम होता। आता हे टोल नाके येत्या 1 जुलैपासून बंद होतील असं राज्य सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे। डान्स बारवर कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठीचं विधेयक विधानसभेत आणि विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं। या विधेयकाचं वैशिष्ट्य म्हणजे डान्स बार सोबतच 3 स्टार आणि 5 स्टार हॉटेल्समधील डान्सही बंद होणार आहेत। गृहमंत्री आर पाटील यांनी हे विधेयक विधानसभेत मांडलं आणि ते एकमतानं मंजूर करण्यात आलं। 2005 मध्ये राज्यात सर्वप्रथम डान्स बार बंदी लागू करण्यात आली होती। मराठा आरक्षणाचा निर्णय येत्या 21 जूनला जाहीर करण्यात येईल असं ठाम आश्वासन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी विधान परिषदेत दिलंय। मराठा आरक्षणाचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला होता। त्याला उत्तर देताना राणेंनी ही माहिती दिली। मराठ्यांना 20% आरक्षण देण्याबाबत मी ठाम असल्याचंही राणेंनी स्पष्ट केलंय। माधव चितळे समिती अहवाल देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात फोडला। या अहवालानुसार 10 वर्षात केवळ 12,000 हेक्टर सिंचन क्षेत्र उपयोगी असल्याचा ठपका अहवालात ठेवल्याचा दावा फडणवीस यांनी केलाय। तसंच अहवालात प्रकल्पाचे अधिकारी, मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य जबाबदार असल्याचं म्हटलंय। कारवाईचा योग्य निर्णय सरकारनं घ्यावा असंही अहवालात नमूद करण्यात आलंय। पोलीस भरती दरम्यान राज्यात आठवडाभरात 3 उमेदवारांचा मृत्यू झालाय। विक्रोळीमध्ये पोलीस भरतीच्या वेळी 2 दिवसांपूर्वी एका परीक्षार्थींचा उन्हात धावताना मृत्यू झाला। अंबादास सोनावणे असं त्यांचं नाव होतं। नवी मुंबईतही पोलीस भरतीसाठी आलेल्या साई माळी या तरुणाचा मृत्यू झालाय। तो जळगावहून पोलीस भरतीसाठी आला होता। तर 2 दिवसांपूर्वी विशाल केदारे या परीक्षार्थीला भोवळ आल्यानं मुलुंडच्या प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्याचाही मृत्यू झालाय। एखाद्याला टोपी घालणं हा वाक्प्रचार आपण नक्कीच ऐकला असेल, पण आता एखाद्याला फेटा बांधणं हा वाक्प्रचार देखील त्याच अर्थानं वापरता येईल। त्याचं श्रेय पुणे महापालिकेचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना द्यावं लागेल। सभागृहाच्या उद्घाटनासाठी भाड्यानं आणलेले फेटे या मान्यवरांनी गहाळ केले आणि त्याचा भूदंड एकूण 80,000 रुपयांच्या खर्चाला महापालिकेच्या स्थायी समितीनं मंजुरी दिली आहे। मुळात पोलीस दलातच पोलिसांची संख्या कमी असल्याची धक्कादायक माहितीच्या अधिकाऱ्यात समोर आली आहे। विशेषतः मुंबई पोलीस दलाबाबत बोलायचं झालं तर तब्बल 10% पोलिसांच्या जागा मुंबई पोलीस दलात रिक्त आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात वाळू माफियांच्या उच्छेदाची बातमी झी मीडियानं दाखवली होती। त्यानंतर जाग आलेल्या प्रशासनानं तातडीनं या वाळू माफियांवर जोरदार कारवाई केली। तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत उपशासाठी वापरलेल्या बोटी प्रशासनानं उद्ध्वस्त केल्या। शिरोळी तालुक्यातल्या कवढे, गुलुंद, राजापूर, कनवाड, उदगावमध्ये प्रशासनानं ही कारवाई केली आहे।
स्थानिक संस्था कर आणि जकात या दोन्ही गोष्टी रद्द केल्या तर महानगरपालिकेचा गाडा हाकणं कठीण आहे। त्यामुळे राज्य सरकारनं पर्यायी कर प्रणाली सुचवेपर्यंत एलबीटी रद्द करू नये अशी मागणी आता कोल्हापूर महानगरपालिकेनं केली आहे। त्याचबरोबर कोणताही विचार न करता एलबीटी बंद केला तर महानगरपालिकेचे सर्व कामगार बेमुदत संपावर जातील असा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे। मुंबईत लागोपाठ दुसऱ्या दिवशी दर्याला जोरदार उधाण आलं। समुद्रातून उसळणाऱ्या उंच लाटांमुळे काही ठिकाणी समुद्राचं पाणी रस्त्यावर आलं। दुपारी 12:30 वाजता 4.60 मीटर उंचीच्या लाटा उसळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता। या लाटा पाहण्यासाठी मुंबईकरांनी समुद्रकिनारी गर्दी केल्याचं चित्र दिसलं। गेटवे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, वरळी, सीफेस, शिवाजी पार्कवर लोकांनी गर्दी केली। दरम्यान पुढच्या 18 जूनपर्यंत समुद्रामध्ये उंच लाटा उसळणार असल्यानं किनारी भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे। आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाच्या डोळ्यात वरुण राजानं पाणी आणलंय। पाऊस येणार म्हणजे शेतकऱ्यांसाठी आनंदाचा क्षण असतो, पण पहिल्या पावसानं ग्रामीण भागात जणू प्रलयच आणलाय। पहिल्या पावसानं कित्येकांची घरं कोसळली, घरांवरची पत्रे उडाले तर शेतीचंही मोठं नुकसान झालं। नवी मुंबई तलावात बुडून 3 मुलांचा मृत्यू झालाय। कोपरखैरणे सेक्टर 19 मध्ये ही घटना घडली आहे। तलावात बुडालेली 3ही मुलं 10 ते 12 वर्ष वयोगटातील आहेत। ओमकार हिलने, अक्षय भोर, आदित्य गुप्ता अशी त्यांची नावं आहेत। पोहण्यासाठी ही मुलं कोपरखैरणे येथे तलावात गेली होती। अभिनेत्री प्रीती झिंटा हिनं उद्योगपती नेस वाडिया यांच्या विरोधात छेडछाडीची तक्रार दाखल केली आहे। आयपीएल मॅच दरम्यान 30 मे रोजी ही घटना घडली होती। वानखेडे स्टेडियमच्या गरवारे पॅव्हेलियनमध्ये हा प्रकार घडल्याची तक्रार आहे। पोलिसांनी नेस वाडिया यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे। सांगलीत मंगळवारी मध्यरात्रीनंतर बाबाराव सावरकर स्मारकाला काही समाजकंटकांनी आग लावली होती, तर त्या 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। सांगली शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 4 जण पोलिसांच्या जाळ्यात सापडल्यात। स्मारकाला लावलेल्या आगीमध्ये दुर्मिळ ग्रंथ, पुस्तकं, पत्रव्यवहार, छायाचित्र अशी सुमारे 1,500 ग्रंथसंपदा जळून खाक झाली होती। 1 जूनपासून देशभरातले रेल्वे ट्रान्सपोर्टर्स संपावर गेले आहेत। त्यामुळे रेल्वेच्या माध्यमातून होणारी मालवाहतूक पूर्णपणे बंद आहे। मालवाहतुकीच्या काही दरात रेल्वेनं अचानक वाढ केल्यामुळे हा संप सुरू आहे। या संपाचा परिणाम सिमेंट, खतं आणि धान्याच्या पुरवठ्यावर होणार आहे। लोकसभेतल्या दारुण पराभवानंतर मनसे जोमानं कामाला लागली आहे। संघटनात्मक फेरबदल आणि मोर्चे बांधणीबरोबरच विकास कामांवर भर दिला जातोय। नाशिककरांनी आजवर जो विकास अनुभवला नाही तो येत्या काही दिवसात बघायला मिळेल असा दावा पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केलाय। विरोधक मात्र आत्ताच कसा विकास आठवला असा सवाल करतात। अकोल्यात एका रुग्णाच्या पोटातून चक्क 23 नाणी, ब्लेड, ब्रशचा तुकडा आणि पॉलिथिनची पिशवी निघाली आहे। 22 वर्षीय राहुल रुग्ण पोटदुखीचा त्रास होऊ लागल्यानं त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। त्यावेळी एक्सरेमध्ये डॉक्टरांना या वस्तू आढळल्या। डॉक्टर मापारी यांनी त्यांच्या चमूनं हे आव्हान स्वीकारत ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली आहे। रुग्णानं ताणतणावातून गेल्या 20 दिवसांपासून ह्या वस्तू गिळल्या होत्या। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।